नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं तुमची आवडती मालिका ठरलं तर मग. आणि मंडळी, तुम्ही पाहतात 11 नोव्हेंबरचा ट्रेलर. तर चला मंडळी, सुरुवात करूया. बघा मंडळी, 11 नोव्हेंबरच्या ट्रेलर मध्ये आपल्याला असं दाखवण्यात आलेलं आहे. सायली विचार करून म्हणते ही मैनावती आणि सदाशिव जर यांची केस असते तर यांनी काय केलं असतं. आता मंडळी, सायली ना अर्जुन सारखा विचार करायला लागते. आता ती म्हणते केसचा सगळ्या बाजूने विचार करायला हवा, कुठलेही खून सोडता कामा नाही, कारण कुठला धागा आपल्याला सत्यापर्यंत घेऊन जाईल ते आपल्याला आधी माहित नसतं. आता मला मैनावती आणि सदाशिव यांच्या घरी जावं लागणार. आता मंडळी बघा, आता आहे ना, सायली लगेच या मैनावती आणि या सदाशिव यांच्या खोलीत आलेली आहे. आणि मग आता ती लगेच शोधाशोध करायला लागते. आणि मग आता तिला एक पिशवी भेटते. आणि मग आता ती म्हणते या किल्ल्या लोखंडे यांच्याच घरात त्या असतील. आता मंडळी, सायली आता बाहेर येते आणि मग आता ती जात असते. मग आता सायलीच्या हातातून ते किल्ली जे असतात ना मंडळी, ते पडतात. आणि मंडळी, तिकडेच ना ही प्रिया मोबाईल बघत असते. आता मंडळी, आणि हे सगळे ना या प्रियाने बघितलेलं आहे. आणि मंडळी, आता पुढे आपल्याला ते कालच दाखवण्यात आलेलं आहे की अर्जुन या अस्मिताच्या नवऱ्याला सोडायला जात आहे. आणि तिकडे साक्षी पण आहे. आणि मग आता तो अस्मिताचा नवरा बोलतो, अर्जुन आता इकडेच गाडी थांबव, मी जाईल आता पुढून कॅम्पला. आता अस्मिताचा नवरा उतरतो. आणि मग आता तो त्या साक्षीच्या गाडीत जाऊन बसतो मंडळी. आणि आता अर्जुनला फोन आलेले आहे. आणि मग आता तो त्या फोनवर बोलतो की देशपांडे अवेलेबल नाही, त्याच्यामुळे मीटिंग काय कॅन्सल करतायत का. आता अर्जुन फोन ठेवतो आणि माझा म्हणतो आता मला जिजूला सोडता येईल. आणि आता अर्जुन जेव्हा यू टर्न घेतो तेव्हा समोरच ही साक्षीची गाडी, आणि त्या गाडीमध्ये साक्षी आणि हा अस्मिताचा नवरा पण असतो मंडळी. आणि आता अर्जुननी या सचिनला बघितलेलं आहे असं मंडळी दिसते. पण तुम्हाला काय वाटते मंडळी, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि मंडळी, जर तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर मंडळी नक्की आमच्या व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर मंडळी प्लीज आमच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. धन्यवाद.